बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी ही खरं तर आज होणार होती। 16 नंबरला हे प्रकरण होतं, मात्र आता आलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। पुढची तारीख देण्यात आलेली आहे, त्यामुळे या संदर्भात आता काय प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आताची अतिशय महत्त्वाची बातमी, झी 24 तासवर आपण पाहतोय शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोणा। उर्वशी, आज सुनावणी होणार होती, मात्र आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे, 12 नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे। नक्कीच हे जे ते सांगितलं गेलं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे आहेत ते नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत होणार आहे आणि म्हणून जे त्याच्या पहिलेच ही सुनावणी होणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे यांच्या वतीने, त्यांच्या वकिलाच्या वतीने जे कोर्टाला सांगण्यात आलं आहे। तर 12 तर तेव्हा जे कोर्टाने सांगितलं की या सगळ्या गोष्टींसाठी 3-3 दिवस लागतील आणि ते कुठे ना कुठे खूप जास्त लांब होणार आणि तेव्हाच असं बघण्यात आलं आहे की जे अभिषेक मनु सिंघवी आहेत आणि कपिल सिब्बल आहेत, तर अशा लेवलवर जे त्यांनी हे सबमिट केलं आहे की नेमकं त्यांना जास्त दिवस नाही लागणार, नुसतं 40 मिनिटं लागतील आणि म्हणून लवकरात लवकर जी सुनावणी होणं गरजेचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती याला पिच करण्यात आला आहे आणि म्हणून आता 12 नोव्हेंबर आहे असं समजून येत आहे। हिअरिंग अजून पण सध्या सुरू आहे आणि त्यात नेमकं काय एक युक्तिवाद ते ठेवलं जातं तेही बघणं गरजेचं असेल। पण आता जे आपल्याला समजण्यात येत आहे ते म्हणजे हे की 12 तारखेला आता जी आहे ती हिअरिंग होणार आहे। 12 तारखेची दुसरी आता येणारी जी तारीख आहे ती 12 नोव्हेंबर झाली आहे असं समजून येत आहे। आता नेमकं हे सांगण्यात येत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत आणि त्याच संदर्भात जे आहे त्याच पार्श्वभूमीवर जे लवकरात लवकर सुनावणी व्हावी असं उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात येत आहे। त्यांच्याकडून ते खूप कॉन्फिडंट आहेत आणि सांगतायत की वॉटरटाईट केस आहे आणि जे सगळ्या गोष्टी घडल्यात आतापर्यंत त्याचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केलेत आणि हे प्रूव्ह करणं त्यांच्यासाठी खूप इझी आहे की जे झालं आहे ते चुकीचं झालं आहे आणि सगळ्या गोष्टी जे कन्सिडर करण्यात आले ते एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आणि उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या साईडने जे कुठे ना कुठे ते कन्सिडरच झालं नाही हे त्यांचं मत आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर सुनावणी होवी हेही त्यांचं सांगणं आहे। एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आहेत, यांचे जे आमदार आहेत त्यांच्या संख्यांना काउंट करण्यात आलं, मात्र जे हारले आहेत त्यांना कुठेच कन्सिडर करण्यात नाही आलं, हेही त्यांचा एक युक्तिवाद आहे। म्हणून या सगळ्या गोष्टींना लवकरात लवकर ऐकून घ्यावं, खास करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी असं जे ते पिच करण्यात आलं आणि 12 नोव्हेंबर आता आहे तारीख असं समजतंय। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।